महादेव मंदिराजवळील देवनगरीवरील ऐतिहासिक दगडी पूल तोडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून प्रशासनाने या पुलास तोडण्यास परवानगी दिली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ शाखा अभियंता अभिजित कांबळे यांनी सांगितले, तर गुणवत्ता नियंत्रण विभागाने तसा प्रस्ताव दिल्याचे ठेकेदार प्रशांत देवरे यांनी सांगितले आहे। वणी येथून विश्रामबाग पाड्याकडे जाणारा रस्ता हा परिसरातील नागरिकांच्या मागणीवरून आदिवासी उपाययोजनेतून या कामास मंजुरी मिळाली। 3,50,00,000 रुपयांची रक्कम यासाठी मंजुरी मिळाली। काम देखील युद्ध पातळीवर चालू झाले। 30 मीटरचा पूल 250 मीटर लांबीचा रस्ता या माध्यमातून होणार आहे। पावसाळ्यात वणी गाव व विश्रामबाग पाड्याकडे असलेली देव नदीला पूर आल्यास संपर्क तुटत असे। आता या पुलामुळे गावाशी संपर्क कायम राहणार असला तरी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात देवनगरीवर जाण्या येण्यासाठी तसेच मंदिरात दर्शनासाठी जाण्या येण्यासाठी दगडी पूल बांधला गेला होता। हे काम करताना वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिरानं देवनगरीवरील दगडी पूल तुटल्याने परिसरातील शिवभक्त तसेच ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वणी शहराला लागून असलेल्या प्राचीन तिळेश्वर महादेव मंदिर आहे। ही नदीच्या पलीकडच्या बाजूला गावातून मंदिरापर्यंत जाण्या येण्यासाठी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हा दगडी पूल बांधलेला होता, परंतु या पुलाच्या बाजूला नवीन पूल होत असून हा शेकडो वर्षापासून दगडी पूल पाडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला। प्राचीन पूल असल्याने शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन किंवा चर्चा करणे गरजेचे होते, परंतु ठेकेदाराने हा पूल तोडल्याने तीव्र नाराजी झाली आहे। प्राचीन बाबी जोपासण्याची गरज आहे। यात काहीसा पौराणिक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ यांच्याशी जोडला गेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जवळपास देशात 1100 मंदिर बांधली होती, त्यापैकी वणी येथील तिळेश्वर महादेव मंदिर हे एक गाव आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल होते। येथे महादेवाची पिंड होती। मंदिर बांधून समोर 2 कुंड बांधण्यात आले होते। एक पिण्याचे पाणी, दुसरे अंघोळीसाठी वापर। या ठिकाणी सैन्यांना विश्रांतीसाठी तरतूद होती। त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता। संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम करण्यात आले होते। हे पूल बांधताना परिसरातील पाण्याची पातळी कसे वाढेल याकडे लक्ष देत असे बांधकाम केले गेले होते। यातील हे काळ्या पाषाणातील दगडी जिरे लोकांनी चिरून नेले। एरवी कोण खनिज बाबत जागरूक असलेला महसूल विभाग मात्र कानाडोळा केल्याचे दिसून आले। यातील काही दगड ठेकेदाराने भरवसासाठी वापरले तरी परिसरात आजही त्या पाऊलखुणा दिसत आहे। हे महादेव मंदिर एका विशिष्ट शैलीत बांधण्यात आले आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी सागर मोर।